स्वप्न ती नव्हे की जे आपल्याला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती नव्हे की जे आपल्याला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत, स्वप्न ती आहेत आपल्याला झोपू देत नाहीत. आदरणीय मंच व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी पूजा बाबूराव भोपाळे, निवासी अंतविद्यालय चिखलदरा येथे इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वामी विवेकानंद. भारताच्या अध्यात्माची महती जगाला दाखवून दिली, भारताच्या अध्यात्माची महती जगाला दाखवून दिली. स्वामी विवेकानंदांनी शिकागोची धर्म परिषद गाजवली, शिकागोची धर्म परिषद गाजवली. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. प्रथम या थोर महात्म्यास माझे पूर्वक अभिवादन. स्वामी विवेकानंद हे थोर तत्वज्ञानी होते व विचारवंत आणि तेजस्वी महापुरुष होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. त्यांच्या लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ असे होते. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. त्यांना व्यायाम, कुस्ती, पोहणे, गायन, वादन, घोडेस्वारी इत्यादी छंद होते. स्वामी विवेकानंदांचे रामकृष्ण परमहंस हे गुरु होते. गुरूंच्या भेटीनंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला गती मिळाली. रामकृष्ण परमहंस यांना ज्ञात असलेले सत्य व हिंदू धर्म जगभर पोहोचवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांचे वक्तृत्व प्रभावी होते. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषद भरली होती. त्यावेळी स्वामीजींनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो असे म्हणून भाषणाची सुरुवात करतात तेथे जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी खूप कमी वेळेत वेद आणि योग यांचा प्रचार जगवले. त्यांच्या मते हिंदू धर्म म्हणजे फक्त पारंपरिक ग्रंथ नसून अखिल मानवजातीने अनुभवलेली आध्यात्मिक परमोच्च शिखर आहे. स्वामी विवेकानंद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान आहे. त्यांनी तरुणांना विशेष मार्गदर्शन केले. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असा महान संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिला. एका युवा संन्याशाच्या रूपाने भारतीय संस्कृतीला विदेशात पसरवणारे महान संत स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना करून भारतासह संपूर्ण जगातील मानव समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांनी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने पाश्चात्य संस्कृतीला भारतीय समाज आणि संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. सांप्रदायिकता, कट्टरता आणि धार्मिक हट्टाने दीर्घकाळापासून या धर्तीला जखडून ठेवले आहे, ज्यामुळे आपली धरती हिंसा व रक्ताने लाल झाली आहे. धार्मिक कट्टरतेमुळे कितीतरी सभ्यता व देश नष्ट झाले आहेत. मला आशा आहे की या संमेलनाचे बिगुल सर्वतरीची कट्टरता, धार्मिक हट्ट आणि दुःखाचा विनाश करेल. मग तर तलवाराने असो वा पेनानी. दुर्दैवाने 4 जुलै 1902 रोजी हे योग पुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी स्वामी विवेकानंद आनंदात विलीन झाले. सारेच आहोत बंधू भगिनी मानवताहाची विश्वधर्म, सारेच आहोत बंधू भगिनी मानवताहाची विश्वधर्म. विश्व हे तर आपले घर जना सांगती विवेकानंद. ध्यान साधना मार्ग सत्य असावा विवेक नित्य, ध्यान साधना मार्ग सत्य असावा विवेक नित्य. विवेक दे शांती आनंद जना सांगती विवेकानंद. पूजावा जो ईश्वर मनी ईश्वर रूप तर सारे एक, पूजावा जो ईश्वर मनी ईश्वर रूप तर सारे एक. आपण सारे एकच आहोत जना सांगती विवेकानंद. शिकागो काय कन्याकुमारी झाले सारे धन्य धन्य, शिकागो काय कन्याकुमारी झाले सारे धन्य धन्य. भारताची शांती कीर्ती जना सांगती विवेकानंद, जना सांगती विवेकानंद, जना सांगती विवेकानंद. धन्यवाद.